नमस्कार. आज जो कार्यक्रम झाला मदत फाउंडेशन तर्फे तो फार सुंदर झाला. आपल्या समाजासाठी फार महत्त्वाचं कार्य करणारी अशी ही संस्था आहे आणि इकडे काम करणारी सगळी जी मंडळी आहेत ती खूप पॅशनेटली काम करत असतात आणि खूप महत्त्वाचं काम समाजामध्ये घडतंय असं यांच्या कामाकडे पाहून वाटतं. आज 2 पुरस्कारही त्यांनी फार महत्त्वाचे दिलेले आहेत. सामाजिक भान असलेले कलावंत बालाजी सुतार आणि अनिकेत नावाची संस्था चालवणाऱ्या त्या मॅडम, या दोघांना पुरस्कार मिळाले. मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी खूप आभारी. धन्यवाद. नमस्ते, मी दीपाली वादळे, अध्यक्ष मदत वेलफेअर ट्रस्ट पुणे. आत्ताच आमचा मदत वेलफेअर ट्रस्टचा पसायदान पुरस्कार आणि प्रतिभा गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. गेले 6 वर्ष मदत वेलफेअर ट्रस्ट अनाथ मुलांसाठी काम करतोय. त्याचप्रमाणे आम्ही साहित्य सेवा आणि कला सेवा पण करतोय. त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी अनेक पुरस्कार आम्ही देत असतो, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुरस्कार देत असतो. त्यातलाच आमचा जो पसायदान पुरस्कार आहे, जो यापूर्वी पद्मश्री रवी कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांना दिला गेला आहे. त्यापूर्वी तो धामणे कुटुंबांना दिला गेला आहे, मतीन भोसलेंना दिला गेला आहे, जे फासे पार्टींसाठी काम करतात. आणि यावर्षी आमचा जो पुरस्कार आहे तो आम्ही माननीय कल्पना वरपे मॅडम, ज्या मतिमंद मुलांसाठी गेले 20 वर्षांपेक्षा जास्त काळ खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांचा स्वतःचा मुलगा जो आहे तो स्पेशल चाइल्ड आहे आणि तरीही त्या अशा शेकडो स्पेशल मुलांच्या माता होऊन त्यांची काळजी घेत आहेत. मदत वेलफेअर ट्रस्ट स्वतःला आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही अशा लोकांचा सत्कार करू शकतोय. आमच्या मदत वेलफेअर ट्रस्टतर्फे आज त्यांना पसायदान पुरस्कार प्रदान केला गेला आहे. मानपत्र, मानचिन्ह आणि ₹25,000 रोख असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि त्याचप्रमाणे म्हणजे समाजसेवेसोबतच साहित्य सेवा आम्ही करतोय. त्यानुसारच आम्ही माननीय श्री बालाजी सुतार यांना प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित केलंय. तर मी त्या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन करते आणि मदत वेलफेअर ट्रस्टच्या कामासोबत लोकांनी जोडलं जावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यासोबतच आम्ही या दोन्ही कार्यक्रमांसोबतच आम्ही कवी संमेलन आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते रामदास फुटाणे सर, जे प्रसिद्ध भाष्यकवी आहेत. त्यासोबतच प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम सर आहेत, जे वेल नोन कवी आहे. आपल्या आयुष्यात त्यांनी गारवा निर्माण केला आहे. त्यासोबतच मभा चव्हाण सर आहेत किंवा संजय आवटे सर आहेत. आणि त्यामुळेच आम्ही कवी संमेलन पण आयोजित केलं होतं. तर वैभव देशमुख आणि शांताराम कामकर, तसेच उमेश कोठीकर सर, किशोर कदम सर आणि बालाजी सरांनी याच्यामध्ये कविता सादर केल्या आहेत. आणि आम्हाला खूप आनंद आहे. अतिशय सुंदर आणि दर्जेदार कवी संमेलन पार पडलेलं. येणाऱ्या काळामध्ये काय तुमचं आहे? मदत वेलफेअर ट्रस्टचं आताच नवीन कार्यालय पण सुरू झालंय, सेवा केंद्र सुरू झालंय. यापुढे लवकरच मदत वेलफेअर ट्रस्ट अजून आतापर्यंत आम्ही 600 पेक्षा जास्त मुलांना मदत केली आहे. त्यांचं मातृत्व आम्ही घेतलंय. यापुढे ही संख्या जास्तीत जास्त होईल. जास्तीत जास्त आम्ही भारतभर काम करू शकू. महाराष्ट्रात आम्ही कव्हर केलाच आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त जयपूर, दिल्ली, पटना असे राज्य देखील आम्ही कव्हर केले. तर यापुढे आम्ही अजून जास्त ठिकाणी काम करू शकतो, अजून मुलांना मदत करू शकतो अशी आमची इच्छा आहे. नमस्कार, मी उमेश कोठीकर. मी व्यवसायाने डेप्युटी कमिशनर आहे आणि माझ्या एकूण 6 NGO आहेत. त्यापैकी ही एक वेलफेअर ट्रस्ट संस्था फक्त मुली चालवतात, मुलींची आहे. आणि ह्या मुली भारतभरामध्ये अनाथ मुले, भिमांगणाची मुले, सगळी मुले दत्तक घेऊन त्यांचं पालनपोषण करतात, त्यांना मोठं करतात. असा जो कार्यक्रम होता आमचा, या 2 पुरस्कार देणारे समाजसेवेसाठी कल्पना वरपे यांना, मध्यम मुलांच्या कामासाठी, बालाजी सुतार यांना लेखनासाठी वगैरे आमचे पुरस्कार मी दर्शवतो. लोकांचा उद्देश आहे तो की अनाथ कोणी राहू नये, सर्वांना मुलांना पालनपोषण मिळावं, घर मिळावं, कुटुंब मिळावं, आश्रम मिळावं आणि त्यांना शिक्षण मिळावं. तर मी काम करतो. आमचं काम हे भारतभर आहे, सर्व ठिकाणी वगैरे आहे. आणि खास करून लेखकांनी श्रीमंत व्हावं, मोठं व्हावं, त्यांना राज मिळावा उद्देश आहे. असे कार्यक्रम आहेत. आणि एक म्हणजे सगळ्यांनी प्रत्येकाने पहिलं शक्य मदत करावी, अनाथ मुलांना मोठं करावं आणि आपल्या समाजात सहभागी व्हावं. थँक्यू. एकच सगळ्यांना आव्हान आहे की कोणीही अनाथ मुलांना असे नाणी किंवा पैसे फेकून देऊ नये, कारण भीक दिलेलं होतं. त्यांच्या शिक्षण द्यावं, त्यांना शिक्षण मदत करावी, आम्हाला जॉईन करावं, ही आमची एक अपेक्षा आहे. जो आजचा कार्यक्रम होता, कार्यक्रम तर म्हणजे मी पाहिला, आम्ही स्वतः त्या कार्यक्रमामध्ये होतो. आणि मला असं वाटतं की असे कार्यक्रम फार महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. एक तर मुलामध्ये समाजामध्ये काही चांगुलपण आहे, त्या चांगुलपणाला बळ दिलं पाहिजे, यासाठीचा हा एकूण प्रयत्न होता. याच्यामध्ये काही सांस्कृतिक, सामाजिक सगळ्याच अर्थाने हा कार्यक्रम फार आवश्यक अशा प्रकारचा कार्यक्रम होता.
बालाजी सुतार हे माझे फार आवडते लेखक आहेत, कवी आहेत, त्यांना सन्मानित केलं गेलं. त्याचप्रमाणे अनिकेत संस्थेला सन्मानित केलं गेलं. आणि त्याचप्रमाणे मला असं दिसलं की वयोवृद्ध मंडळी होती, लहान मुलं होती, या सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला जे काही करायचं आहे त्यासाठी कृतीची आवश्यकता असते आणि मदत वेलफेअर ट्रस्ट ही कृतीशील संस्था आहे. त्यामुळे या संस्थेला माझ्या फार मनापासून सदिच्छा. नमस्कार, मी बालाजी सुतार, मदत वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं आज जो इथं कार्यक्रम झाला त्यामध्ये मला प्रतिभा गौरव हा पुरस्कार दिला गेला. त्याबद्दल मी या ट्रस्टचे आणि ट्रस्टशी संबंधित सर्वांचे मनापासून आभार मानतो. मदत वेलफेअर ट्रस्टचं हे जे काम आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चालणार आहे. त्या कामामध्ये सतत सातत्यानं चालू ठेवण्यात त्यांना बळ लाभो अशी प्रार्थना करतो आणि माझा इथं जो सन्मान केला गेला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.